काहीच एवढं हसू येते रे मला. लोकांनी 2 दिवसापासून गाड्या वॉशिंगसाठी टाकलेलं आहे. मी सेटिंग लावली टेक्निशियनकडे आणि गाडी लवकर लावून दिली वॉशिंगसाठी. अर्ध्या तासात माझी गाडी वॉशिंगला लागलेली. हे चुकीचं आहे ॲक्च्युली, आय एम सॉरी. पण आता करणार तरी काय. मला पण दिवसभरापासून बोर झालं आहे. ज्या गाड्या टाकून गेले त्यांना काही नाही, पण मला काही होते. हे बघा आपली गाडी. ते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. माझ्या पाठीमागे तुम्ही खूप टाटा कंपनीच्या गाड्या बघू शकत आहात. आपण आज आलो आहोत आपल्या टाटा पंचचं सर्व्हिसिंगसाठी आणि सेकंड फ्री सर्व्हिसिंगसाठी आपण आलो आहे. जास्त काही काम नसतं ॲक्च्युली सेकंड सर्व्हिसिंगमध्ये. मी आता रिसेंटली 8 आणि 9 तारखेला तुळजापूरला आणि जेजुरीला जाऊन आलो आहे. त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला टाकेलच लवकरात लवकर. सो ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत मला भरभरून प्रतिसाद देत आहात, व्हिडिओ लाईक वगैरे करतात, तुम्हाला जर काही वाटत असेल की अशा टाईपचा व्हिडिओ किंवा काही व्हिडिओमध्ये क्रिएशनमध्ये जर काही क्वेरी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्यतिरिक्त अजून कोणते प्लेसेस जे आहेत ते पुण्यातले किंवा आउट ऑफ पुणे ते आपण एक्सप्लोअर केले पाहिजे तर मला कमेंटमध्ये नक्कीच सजेस्ट करा. मी नक्कीच तिथे जाऊन त्या टाईपचे व्हिडिओ नक्कीच बनवेल. आणि तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये दाखवतो. मी आता सध्या आहे ते साईबाबा ऑटो व्हील्स थेरगाव इथे, आणि तिथलीच आपली कार पण आहे आणि तिथलं आता सर्व्हिस सेंटरला आपण आलेलो आहे सर्व्हिसिंगसाठी. सो मी जे गोष्टी त्यांना सांगितल्या आहेत सर्व्हिसिंगमध्ये ते आता त्यांनी कार घेतलेली आहे आतमध्ये. मी तुम्हाला थोडक्यात एक शॉर्ट व्हिडिओ दाखवतो की शोरूम सर्व्हिस सेंटरचं कसं आहे. पहिली सर्व्हिसिंग तर माझी व्यवस्थितच झाली, कारण जे काही मार्केटमध्ये सध्या असं आहे की टाटा कंपनीच्या गाड्या चांगल्या आहेत पण टाटाची सर्व्हिसिंग जरा विचित्र आहे. पण मला तसा काही अनुभव आलेला नाही. मला अनुभव चांगला झाला आहे. सो पुढेही यावा अशी अपेक्षा करतो. सो मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे आपली टाटा पंच, जिचं आपण आज सेकंड सर्व्हिसिंग फ्रीवाली करायला आलो आहे, जी कंपनीकडनं दिली जाते. आणि समोर तुम्ही बघू शकता पल्लवी आहे. तिला बघायचं होतं की सर्व्हिसिंग वगैरे कशी होते. सो ती पण सोबत आली होती. वेटिंग रूममधनं ती बघते गाडीचं कसं काय सर्व्हिसिंग वगैरे होतं ते. तर बऱ्यापैकी साईबाबा ऑटो व्हील्सचे जे सर्व्हिस सेंटर आहे तिथे एक्सपिरियन्स आणि प्रोफेशनल टेक्निशियन्स आहेत, त्यामुळे काही विषय नसतो. हे जे तुम्ही बघतायत व्हिडिओमध्ये हा पार्किंग एरिया आहे. गाडी ज्यावेळेस फर्स्ट टाईम येते तर ॲडवायझर गाडी चेक करतो, फोटोज वगैरे घेतात आणि ही आहे वॉशिंग सेंटरची लाईन. सो गाडी एकदाच्या सर्व्हिसिंग टेक्निशियनकडनं पास झाली गाडी की वॉशिंगसाठी देण्यात येते. ह्या ज्या गाड्या आहेत त्या 2 ते 3 दिवसापासनं वेटिंगमध्ये आहेत. काही कस्टमर गाड्या देऊन गेलेत की टेक्निशियन कॉल करतो नंतर आणि मग ते गाड्या रिसीव करायला येतात. सो ही ती लाईन आहे. पुढे जे ब्ल्यू शेड आहे ते वॉशिंग सेंटर आहे. बरेचसे लोक माझ्यासारखे आपल्या गाडीची वेटिंगसाठी उभे आहेत. कधी आपली गाडी मिळते काय, कारण एक वेगळाच अनुभव असतो ज्यावेळेस आपण गाडी सर्व्हिसिंगला देतो. तर हे आहे वॉशिंग सेंटर. गाड्यांची सर्व्हिसिंग झाल्यानंतर किंवा होण्याच्या आधी इथे सर्व्हिसिंग वॉशिंग होते गाड्यांची. खूप मोठं सेंटर आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान सर्व्हिसिंग करतात ॲक्च्युली. आतून बाहेरून गाड्यांची पूर्ण सर्व्हिसिंग होते
आणि तुम्ही बघू शकता की ज्या गाड्यांची सर्व्हिसिंग करायला घेतात त्यांना हे प्रॉपर स्टेअरिंग कवर वगैरे सीट कवर वगैरे घालूनच करतात, जेणेकरून गाडी आणि प्रॉपर गाड्यांची जी क्लिनिंग असते ती इथं होते. आफ्टर वॉशिंग चांगल्या प्रकारे वॉश करून गाडी मॅनपॉवर पण यांची खूप चांगली आहे. व्यवस्थितपणे क्लीन वगैरे करणं वगैरे जे काय असेल. फायनली आपल्याकडे टेक्निशियनकडनं पास होऊन आता वॉशिंग सेंटरच्या दिशेने जात आहे. थोडी सेटिंग लावून वॉशिंग सेंटरसाठी नंबर लावत आहे. आता आज संडे असल्यामुळं गाड्या खूप वेटिंगमध्ये आहे वॉशिंगसाठी. तर मी तरी टेक्निशियनला थोडा जुगाड लावून गाडी लावून दिली लाईनला. तुम्ही बघू शकता लाईन खूप मोठी आहे, पण तरी मी गाडी दिली लावून. टेक्निशियनला म्हटलं सांग अर्जंट आहे आणि घे म्हटलं गाडी वॉशिंगला पटकन, नाहीतर 1-1.5 तास कुठे गेला. असंच करावं लागतं, पण ठीक आहे. गाडी आता वॉशिंग होईल आपली आणि मग आपण जाऊ घरी. तर फायनली मित्रांनो आपली गाडी रेडी आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता गाडीचं क्लिनिंग चालू आहे. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिलेला आहे टाटा सर्व्हिसिंगचा. जे जे पॉईंट्स मी त्यांना सांगितले होते मायनर मेजर, तर प्रत्येक पॉईंट त्यांनी कवर केले आणि मला सोल्युशनही दिलं. सो येस, सर्व्हिस चांगली आहे टाटाची, मी असं म्हणू शकतो. व्यवस्थितपणे त्यांनी सगळं काही जे जे कामं मी सांगितले ते केलेत आणि रिक्वेस्ट केली तर पटकन पण होऊन जातं. सो चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट केली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझे व्हिडिओ बघत जा. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.